जय भीम। आज आपण एका अशा क्रांतीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी शतकानुशतके शांत राहिलेल्या समाजाला वाचा फोडली। 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे पाक्षिक सुरू केले। या वृत्तपत्राचे नावच त्याच्या ध्येयाची व्याख्या करते, मुक्यांचा आवाज, द व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस। का पडली असेल मूक नायकाची गरज? तर तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये अस्पृश्य समाजाचे वेदना मांडण्यासाठी जागा नव्हती। बाबासाहेबांनी मूक नायकाच्या पहिल्या अंकामध्ये सांगितले की अस्पृश्य समाज हा सीडी नसलेल्या इमारतीसारखा आहे, जिथे जन्म झाला तिथेच मरावे लागेल अशी अवस्था होती। यासाठी सामाजिक जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने हे मूक नायक पाक्षिक सुरू केले। मूक नायक हे फक्त वृत्तपत्र नव्हते, तर तो एक विद्रोह होता। याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला की अन्यायाविरुद्ध लढा, स्वतंत्र आणि निर्भीड नागरिक बना। मूक नायकाच्या माध्यमातून सुरू झालेला हा विचारांचा प्रवास आजही आपल्याला अन्याय आणि अत्याचारापासून लढण्यास मदत करतो। मूक नायक वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय भीम।